शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हाच्या वादावर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी पार पडली आहे। सुनावणीनंतर दिल्लीमध्ये ठाकरे गट आणि शिंदे गटाचे नेते आमनेसामने आल्याचं पाहायला मिळाले। ठाकरे गटाच्या वतीने कपिल सिब्बल यांच्या संघटनात्मक बाबींवर जोरदार युक्तिवाद केलाय। यावेळी न्यायालयाने ठाकरे गटाच्या संघटनात्मक मुद्द्यांवर महत्त्वाचं निरीक्षण नोंदवलंय। सुनावणीनंतर दोन्ही गटांच्या नेत्यांमध्येही शाब्दिक चकमक पाहायला मिळाली। त्यामुळे सुप्रीम कोर्टातील सुनावणीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेतील ठाकरे आणि शिंदे गटातील राजकीय संघर्ष पुन्हा एकदा चर्चेत आलाय। कुंभमेळ्यातील कामे मिळवून देण्याच्या नावाखाली बनावट वर्क ऑर्डर देऊन फसवणूक केल्याच्या प्रकरणात पोलिसांचा तपास वेगाने सुरू आहे। या प्रकरणात जामनेरमधील दोघांना अटक करण्यात आली आहे, तर मुख्य आरोपीसह आणखी 5 ते 7 जणांचा सहभाग असल्याचा संशय आहे। या सर्वांचा शोध सुरू असल्याची माहिती कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांनी दिली आहे। अटकेतील तनय महाजन हा आपला दूरचा नातेवाईक असल्याचं सांगत तो यापूर्वीही विविध गुन्ह्यांमध्ये अडकलेला असल्याचं महाजन यांनी स्पष्ट केलंय। मात्र नातेवाईक असो किंवा अन्य कोणीही या प्रकरणात दोषी आढळल्यास कोणाचीही गय केली जाणार नाही असा इशारा त्यांनी दिलाय। या प्रकरणात आपण स्वतः तक्रार केली असून आणखी काही मोठी नावे आणि मोठ्या रकमेचे व्यवहाराची माहिती तपासातून समोर येत असल्याचंही त्यांनी सांगितलंय। दरम्यान नाशिकमधील खड्ड्यांचा प्रश्न आणि भूकंपाच्या धक्क्याबाबतही महाजन यांनी भाष्य केलंय। खड्डे बुजवण्याचं काम वेगाने सुरू असल्याचा दावा त्यांनी केलाय। तसेच भूकंपाच्या धक्क्यांच्या कारणाचा सखोल अभ्यास करण्यासाठी केंद्राच्या माध्यमातून स्वतंत्र यंत्रणा नियुक्त करण्याबाबत चर्चा झाल्याची त्यांनी सांगितलंय। अल्पवयीन मुलींवरील अत्याचारांच्या घटनांवरही महाजन यांनी चिंता व्यक्त केली आहे। अशा प्रकरणांमध्ये जलद गतीने खटले चालवून दोषींना कठोर शिक्षा झाली पाहिजे अशी भूमिका त्यांनी मांडली आहे। महाजन जो आहे भाऊ हाच या सगळ्या कुंभमेळ्याच्या ज्या बनावट टेंडर प्रकरणातला मास्टरमाइंड असल्याचं सांगितलं जात आहे। मला वाटतं की याच्यामध्ये अजूनही मोठे आहेत की त्यांनी मोठी रक्कम घेऊन ठेवली असेल। माझ्याकडे आता पुन्हा बातमी आलेली किंवा माझ्याकडे तक्रार आलेली आहे। कोणी असेल तनय महाजन असो का कुठला अजून तो शकील असो का अजून 5-7 नावं आहेत माझ्याकडे, कोणी असो कोणालाही सोडलं जाणार नाही। मी पोलिसांना अगदी सक्त सूचना दिलेल्या आहेत की याच्यामध्ये कोणालाही सोडायचं नाही, अगदी कठोर कारवाई त्यांच्यावर करायची, कुठली कलम त्यात सोडायची नाही। या पुढे असं कोणी धजावणार नाही, कारण हे आता नाही, हे आधी पण झालेलं आहे आणि या लोकांकडून झालेलं आहे। मी पुन्हा सांगतो, त्यामुळे इथे कोणी नातेवाईक आहे कोण कोणाचं काय अजिबात बघायचं नाही। अतिशय कठोर कारवाई त्यांची करा, त्याच्या तोंडून सगळं उघडवा। कोणी कोणी अजून काय काय केलं आहे, कोणाकोणाला त्यांनी वर्क ऑर्डर दिलेले आहेत, त्याच्यामध्ये कोणाची हायगाय केली जाणार नाही। आपले नातेवाईक किंवा भाजपचे कार्यकर्ते महाजन नावाचा संदर्भ लक्षात घेऊन जर असं कोणी सांगत असेल तर या लोकांना तुम्ही काय आवाहन करणार? कोणाला नाही, मी तेच आवाहन करणार आहे की या ठिकाणी कोणी अशा भूलथापांना बळी पडू नका। बिना वर्क ऑर्डरने म्हणजे बिना टेंडर भरता तुम्ही 100-150 कोटी रुपयाचे वर्क ऑर्डर घेतात, म्हणजे आपली चूक आहे। जे वर्क ऑर्डर घेत आहेत हे असं कसं काय, म्हणजे ते मोठी लोक आहेत, त्या क्षेत्रातले लोक आहेत आणि ते असं कसं काय करू शकतात की 150 कोटीची ऑर्डर मिळाली, 100 कोटीची वर्क ऑर्डर मिळाली, 90 कोटीची मिळाली आणि ते पोलीस खात्याची, पोलिसांना जेवण पुरवा, पोलिसांना पाणी पुरवा, पोलिसांना मॅट्रेस द्या, गाद्या द्या, चटया द्या, अशा पद्धतीने त्या वर्क ऑर्डर लिहिलं गेलं आहे। मी ते सगळं तुम्हाला दाखवलं, ते सगळं त्या दिवशी जगाला दाखवलं मी त्या दिवशी। आणि म्हणून हे अगदी सगळं चुकीचं आहे, ही 420च आहे, ही फसवणूक आहे। आणि म्हणून त्याच्यामध्ये कोणी असलं, मी पुन्हा सांगेल की मी स्वतः तक्रार केलेली आहे मला कळाल्याबरोबर, आणि त्याला कोणी असलं तर त्याला सोडलं जाणार नाही। तो राजकीय प्रश्न आहे। एक मिनिट थांब पहिले चर्चा करून घेऊ। करण्यात आलेली आहे, एक तनय महाजन आणि एक नरेंद्र महाजन म्हणून आहे, त्यांना अटक करण्यात आली आहे। काय सांगा? 2 जणांना कुंभमेळ्याच्या या खोट्या वर्क ऑर्डर देण्याच्या संदर्भामध्ये मीच, माझ्याकडे लोक आले होते की अशी ऑर्डर मला मिळालेली आहे आणि त्या संदर्भामध्ये मीच CPंनाही सांगितलेलं आहे, मुख्यमंत्री मोर्चाच्या कारण मी परवाच मिटिंगच्या दिवशीच कुंभमेळ्याची बैठक होती त्या दिवशी हा विषय घातलेला आहे। आमचे आयुक्त आहेत, महसूल आयुक्त, ते कुंभमेळा प्राधिकरणाचे अध्यक्ष आहेत गेडाम साहेब, त्यांच्या सहीने म्हणजे डिजिटल सहीने हे सगळे प्रसिद्ध झालेले होते आणि मी त्यांनाही ती कॉपी पाठवली। ते पण म्हणते की अशी आपली कुठली कॉपी या ठिकाणी आपण अशी दिलेली नाही, असं कुठलं टेंडर निघालेलं नाही। आणि म्हणून मग आपण पोलिसांमध्ये तक्रार केली, त्याच्यामध्ये 2 जणांना ताब्यात घेतलं आहे। अजून एक जण त्यातला जो मुख्य अजून आरोपी आहे शकील नावाचा, तो सुद्धा फरार आहे। अजून 5-6 आरोपी याच्यामध्ये आहेत, त्यांचाही शोध त्या ठिकाणी सुरू आहे। त्यांची नावं साहेबांकडे त्या ठिकाणी गेलेली आहेत। ज्यांना वर्क ऑर्डर खोटे मिळालेले आहेत त्यांनी ही तक्रार
पोलीस स्टेशनला नाशिकला केलेली आहे आणि CP साहेब स्वतः लक्ष घालतायत. त्यात एकाही जणाला सोडायचं नाही. हे असतील आरोपी त्यांना सगळ्यांना ताब्यात घ्यायचं आहे. ज्यांनी हा गंभीर गुन्हा आहे, 100 कोटीच्या 150 कोटी रुपयाच्या बोगस वर्क ऑर्डर या त्या ठिकाणी घरी छापून त्या ठिकाणी दिलेल्या आहेत. आणि म्हणून म्हणतो हा अतिशय गंभीर गुन्हा आहे. याच्यामध्ये कोणालाही सोडलं जाणार नाही. जे दोषी असतील त्यांच्यावर अगदी कठोर आणि कडक कारवाई केली जाईल. कारण यापुढे असं कोणी करणार नाही. नुसत्या कुंभमेळ्यातच नाही तर इतर ठिकाणी होण्याची शक्यता आहे. वर्क ऑर्डर बोगस घरी छापून घ्यायच्या लोकांना द्यायच्या ही फसवणूक आहे. 420 आहे सगळं आता. म्हणून मला असं वाटतं की या संदर्भामध्ये कडक कारवाई होईल. पोलीस त्याची चौकशी करतात. भाऊ, या प्रकरणामध्ये जे 3 लोकांचे जामनेरमधून अटक केलेले आहेत, ताब्यात घेतलेले आहेत, त्यापैकी ते तिघ भाजपचे कार्यकर्ते आहेत. काही त्यापैकी आपले नातेवाईक असल्याची चर्चा सुरू आहे. नेमकं वस्तुस्थिती एक काय? माझा दूरचा नातेवाईक आहे, पण तो फार वाया गेलेल्या सुरुवातीपासून पूर्वी पण त्याच्यावर अशा पद्धतीने गुन्हे दाखल झालेले आहेत. काय नाव होते त्याने? तन्मय महाजन या ठिकाणी म्हणून कार्यकर्ता नाहीच आहे तो, पण तो फार गॉन केस आहे हे सगळ्या गावाला माहिती आहे. आणि म्हणून त्यांनी आणि 3-4 जणांनी मिळून अजून 3-4 जण याच्यामध्ये आहेत. त्यांची नावं CP साहेबांनी मला सांगितलेली आहेत. त्यांच्याकडून सगळी निघालेली आहेत. मला वाटतं 7-8 लोक यामध्ये सापडतील अशी शक्यता आहे. त्यांच्यावर अतिशय कडक कारवाई केली जाईल. याबरोबर या ठिकाणी गावामध्ये माझ्या अशी तक्रार आली की तुला ग्रामसेवक करतो, तुला तलाठी करतो, पैसे द्या, असे काही ग्रामीण भागातल्या मुलांना फसवून त्या ठिकाणी काही लोकांनी पैसे जमा केलेले आहेत. अशी तक्रार माझ्याकडे आज आलेली आहे. त्या संदर्भामध्ये पोलिसांकडे मी सूचना दिलेल्या आहेत. त्यांना सांगितलं तुम्ही तक्रार द्या, कंप्लेंट द्या आणि त्यांनाही सगळ्यांना ताब्यात घ्या. अशा पद्धतीने गरजू आणि गरीब मुलांची जे फसवणूक करतायत, मुलं शेत्या वित्या थोडेफार 2-4 एकर असेल ते गहाण ठेवतात. त्यांचे पालक वाटेल ते बिचारे त्या ठिकाणी पैसे आणण्यासाठी काय करतायत आणि असं करून त्यांची फसवणूक होते. नंतर त्यांना पैसेही परत मिळत नाही आणि हे बहादर पैसे करून फिरतायत. यांचा सगळ्यांचा आता बिलकुल बिमोड करायचा आहे. त्यामुळे याच्यामध्ये कोणालाही सोडलं जाणार नाही. मुंबईतील सायण प्रतीक्षानगर परिसरात स्लॅब कोसळल्याची घटना समोर आली आहे. रघुनाथ विठ्ठल चव्हाण मैदान परिसरात ही दुर्घटना घडली आहे. घटनेच्या बाजूला प्रवीण दरेकर यांच्या मुंबई बँकेच्या सहकार भवनाचं बांधकाम सुरू असल्याची माहिती आहे. या बांधकामाच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात फायलिंगचं काम सुरू असून फायलिंगच्या जोरदार दणक्यामुळे आजूबाजूच्या परिसरातील इमारतींना तडे गेल्याचा आरोप स्थानिकांकडून करण्यात आला आहे. स्लॅब कोसळण्याची घटना आणि सुरू असलेल्या बांधकामाचा काहीही संबंध आहे का याची तपासणी करण्याची मागणी स्थानिकांकडून होतोय. दरम्यान या आरोपांबाबत संबंधित बांधकाम प्रशासनाची भूमिका अद्याप समोर आलेली नाही. पुणे मुंबई प्रवास करणाऱ्या वाहन चालकांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. यशवंतराव चव्हाण द्रुतगती मार्गावरील कनेक्टिंग लिंकवर बुधवारी 12 ऑगस्ट रोजी दुपारी 12 ते 3 या वेळेस वाहतूक बंद ठेवण्यात आली आहे. या कालावधीत देखभाल दुरुस्तीचं काम आणि मॉक ड्रिल आयोजित करण्यात आली आहे. त्यामुळे पुण्याहून मुंबईच्या दिशेने जाणारी वाहतूक जुन्या मुंबई पुणे द्रुतगती मार्गावरील घाट मार्गाने वळवण्यात येणार आहे. मात्र कनेक्टिंग लिंकवरून मुंबईहून पुण्याच्या दिशेने जाणारी वाहतूक सुरू राहणार आहे. तर वाहन चालकांनी नियोजित कालावधीत पर्यायी मार्गाचा वापर करून प्रशासनाला सहकार्य करावं असं आवाहन करण्यात आलं होतं. वाहतुकीदरम्यान अडचण निर्माण झाल्यास संबंधित नियंत्रण कक्ष किंवा महामार्ग पोलिसांशी संपर्क साधण्याचं आवाहनही करण्यात आलं होतं. हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी शहरात पावसाच्या पाण्यासोबतच नाल्यातील घाण रस्त्यावर वाहत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. शहरातील अनेक भागात नाल्याची नियमित साफसफाई होत नसल्याने पावसाळ्यात नाल्यांमधील पाणी रस्त्यांवर येत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. त्याचबरोबर विविध ठिकाणी कचऱ्याचे ढिगारे साचल्याने अस्वच्छतेची समस्या निर्माण झाली आहे. या समस्यांबाबत सामाजिक कार्यकर्त्यांकडून नगरपालिकेला निवेदन देण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे. मात्र प्रशासनाकडून अपेक्षित उपाययोजना होत नसल्याचा आरोप करत नागरिकांनी आता आंदोलनाचा इशारा दिलाय. कळमनुरी नगरपालिका प्रशासनाचे लक्ष शहरातील मूलभूत समस्यांकडे वेधण्यासाठी 13 ऑगस्ट रोजी नगरपालिका कार्यालयासमोर ढोल बजाव आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनातून नालेसफाई, स्वच्छता आणि पावसाच्या पाण्याच्या निचऱ्याचा प्रश्न प्रशासनासमोर मांडला जाणार आहे. तिरंगा हातात घेतला की छाती अभिमानाने फुलते, कारण हा केवळ ध्वज नाही तर देशाच्या शौर्याचा, त्यागाचा आणि अस्मितेचा मानबिंदू आहे. पुण्यात आयोजित हर घर तिरंगा अभियानाअंतर्गत तिरंगा यात्रेत नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग पाहायला मिळाला. हातात तिरंगा आणि मनात देशभक्तीची भावना घेऊन युवक, महिला, ज्येष्ठ नागरिकांसह हजारो नागरिक या यात्रेत सहभागी झालेत. यावेळी भारत माता की जय, वंदे मातरम आणि जय हिंदच्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेलाय.
भाषा, प्रांत, जातपात आणि मतभेद बाजूला ठेवून देशाची एकता आणि अखंडता जपण्याचा संदेश या तिरंगा यात्रेतून देण्यात आलाय. स्वातंत्र्यासाठी बलिदान देणाऱ्या स्वातंत्र्य सैनिकांनी आणि आज सीमेवर देशाचं रक्षण करणाऱ्या जवानांना अभिवादन करत राष्ट्रध्वजाचा सन्मान आपल्या कृतीतून आणि कर्तव्यातून करण्याचं आवाहन यावेळी करण्यात आले. हर घर तिरंगा अभियानाच्या माध्यमातून देशभक्तीची भावना अधिक दृढ करण्यासोबतच स्वच्छ, सक्षम आणि विकसित भारतासाठी योगदान देण्याचे संकल्प करण्यात आलाय. पुण्याच्या रस्त्यावर फडकलेला तिरंगा हा सामूहिक राष्ट्रभावनेची साक्ष ठरलाय. दादा पाटीलजी, माधुरीताई मिसाळ, सर्व आमदार, दोन्ही माननीय महापौर, उपस्थित सर्व नगरसेवक, पदाधिकारी आणि विशेष रूपाने उपस्थित माझ्या सर्व युवा देशभक्त पुणेकर बंधू आणि भगिनींनो, ज्या FC रोडवर दोन्ही बाजूला गप्पा मारताना तरुणाई पाहायला मिळत होती, आज त्या FC रोडवर तिरंग्याचा महापूर पाहायला मिळतोय. ये भारत की तरुणाई है, ये पुणा की तरुणाई है. छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रातली तरुणाई आज तिरंगा झेंडा घेऊन पुण्याच्या रस्त्यावर हे सांगण्याकरता आली आहे. इस तिरंगे को हम कभी झुकने नहीं देंगे. या तिरंग्याचा मान, सन्मान, अभिमान आणि स्वाभिमान आम्ही कधीच खाली येऊ देणार नाही, हे सांगण्याकरता ही तरुणाई या ठिकाणी आली आहे. बंधू भगिनींनो, आपल्या पूर्ण देशामध्ये तिरंगा यात्रा सुरू आहे. देशाचे प्रधानमंत्री माननीय मोदीजींनी संदेश दिला, 9 ऑगस्ट पासून 15 ऑगस्ट पर्यंत या संपूर्ण भारताच्या एकेका शहरामध्ये, गावामध्ये आपली राष्ट्रभक्ती प्रगट करण्याकरता तिरंगा झेंडा हातामध्ये घ्या आणि रस्त्यावर निघा आणि दाखवून द्या आमच्या तिरंग्याची शान काय आहे. आणि आज आपण सगळे बघतोय, अरे त्याच 9 ऑगस्ट 1942ला आपल्या देशाच्या नेत्यांनी, महात्मा गांधींनी एक नारा दिला होता, करो या मरो, अंग्रेजो भारत छोडो. आणि त्यानंतर ज्या प्रकारचं आंदोलन, ज्या प्रकारची क्रांती सुरू झाली, त्या क्रांतीतून 15 ऑगस्ट 1947ला मध्यरात्री आपल्याला कल्पना आहे, या भारताचा तिरंगा वर गेला. आणि मी या ठिकाणी सांगतो, आता जोपर्यंत पृथ्वी तलावर चंद्र आणि सूर्य आहे, जोपर्यंत या पृथ्वी तलावर छत्रपती शिवरायांचे मावळे आहेत, तोपर्यंत हा तिरंगा कोणीच खाली आणू शकत नाही. ही पुण्यभूमी आहे. आई जिजाऊंनी आणि छत्रपती शिवरायांनी ज्या भूमीवर सोन्याचा नांगर चालवला, ती पुण्यभूमी आहे. ज्या भूमीतून या ठिकाणी लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी स्वराज्य माझा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि तो मिळवणारच हे ठणकावून इंग्रजांना सांगितलं. ती ही पुण्यभूमी आहे. ही तीच पुण्यभूमी आहे ज्या ठिकाणी क्रांतिगुरु लहुजी वस्ताद साळवे यांनी क्रांतिकारकांची एक मांडीआळी तयार केली आणि वासुदेव बळवंत फडक्यांपासून तर वेगवेगळ्या क्रांतिकारकांना स्फूर्ती देणारी भूमी हीच पुण्याची भूमी, हीच पुण्यभूमी आहे. आणि म्हणून याच पुण्यभूमीत आजचा माझा तरुण हा पुन्हा एकदा
नवीन भारताच्या निर्मितीकरता या ठिकाणी रस्त्यावर आलाय. हा तिरंगा केवळ झेंडा नाही आहे, हा तिरंगा आमच्या मनामध्ये आहे, हा तिरंगा आमच्या संपूर्ण जीवनामध्ये आहे. आणि म्हणून तिरंगा हाती घेतला तर आपल्याला देखील हा तिरंगा हाती घेतल्यानंतर केवळ आपले अधिकार नाही तर आपले कर्तव्य देखील लक्षात ठेवावे लागतात. बंधू भगिनींनो, आज देशामध्ये अधिकार तर सर्वांना माहिती आहेत, पण ज्या संविधानाने अधिकार दिले त्याच संविधानाने आपल्यावर काही कर्तव्य देखील टाकले आहेत, काही जबाबदाऱ्या देखील टाकल्या आहेत. त्या जबाबदाऱ्या पूर्ण करण्याचं काम हे तुम्हाला आणि आम्हाला करायचं आहे. हा नवीन भारत आहे. 20 वर्षानंतर विकसित भारताचं स्वप्न मोदीजींनी पाहिलंय. त्याच्याकरता विकसित महाराष्ट्राचं स्वप्न आपण सगळे मिळून जगणार आहोत. आणि तुमच्या भरोशावर येत्या 20 वर्षामध्ये विकसित महाराष्ट्र आपण तयार करणार आहोत. एक असा महाराष्ट्र जो खऱ्या अर्थानं सर्वांची स्वप्न पूर्ण करणारा, समतेचा महाराष्ट्र, प्रगतीचा महाराष्ट्र, पुढे जाणारा महाराष्ट्र, आमच्या युवांचे स्वप्न, त्या स्वप्नांना बळ देणारा, त्यांना पंख देणारा महाराष्ट्र हा आपल्याला तयार करायचा आहे. आणि म्हणूनच आज आम्ही व्रतस्थ होण्याकरता आणि पुन्हा एकदा स्वतःला आठवण करून देण्याकरता या ठिकाणी आलो की या तिरंग्याकरता कित्येकांनी बलिदान दिलं. कित्येक आमचे क्रांतिकारक हे फाशीवर गेले. फाशीवर जाताना वाचवा वाचवा नाही म्हणाले, ते म्हणाले वंदे मातरम. पुन्हा परत येऊ, पुन्हा भारताकरता लढू, पुन्हा तिरंग्याकरता लढू. हा तोच तिरंगा आहे ज्या तिरंग्याकरता त्या ठिकाणी युद्धामध्ये आमचे सैनिक बलिदान देतात. 20-20, 22-22 वर्षाचे कॅप्टन बत्रासारखे आमचे जे काही या ठिकाणी सैनिक आहेत, अधिकारी आहेत, ते हजारो मीटर वर चढून त्या पाकड्यांना धूळ चारतात आणि आपला तिरंगा त्या ठिकाणी लावतात. हा तोच आपला तिरंगा आहे. त्या तिरंग्याकरता आमच्या तुकाराम ओंबळेंनी त्या ठिकाणी कसाबच्या गोळ्या खाल्ल्या, पण आपली हार मानली नाही. पण त्या पाकड्या कसाबला पकडून त्या ठिकाणी फाशीवर नेलं. हाच तो तिरंगा आहे. हा तोच तिरंगा आहे की ज्या तिरंग्याकरता ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून पाकिस्तानमध्ये घुसून आमच्या सैनिकांनी पाकिस्तानला तहस नहस करून टाकलं. हा तोच तिरंगा आहे. यवतमाळच्या घाटंजी तालुक्यात उंदरणी शिवारात विनापरवाना देशी दारूची वाहतूक करणाऱ्या वाहनावर पोलिसांनी कारवाई केली. अकोला बाजार परिसरातून घोटीकडे देशी दारूची वाहतूक होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पांढरकवडा उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयाच्या पथकाने उंदरणी शिवारात वाहनांची तपासणी केली. यावेळी सुमारे 76,000 रुपये किमतीची देशी दारू जप्त करण्यात आली. तसेच दारू वाहतुकीसाठी वापरण्यात आलेली वाहने ताब्यात घेण्यात आले असून एकूण 2,76,000 रुपयाचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केलाय. या प्रकरणी सचिन श्रीरामजवार, गणेश नेवारे आणि अनिकेत मानकर या तिघांविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमाच्या संबंधित कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय. जप्त केलेल्या दारूचे नमुने रासायनिक विश्लेषणासाठी पाठवण्यात आले, तर पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे. न्यूज मराठी 24/7 मधून निलेश कुरमेरकर, यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी. आज आपण आलेलो घाटंजी तालुक्यातील उंदरणे ते घोटी रस्ता, ह्या रस्त्यामध्ये आज एक गाडी पकडल्या गेलेली आहे. तर त्या गाडीमध्ये काय काय माल सापडलेला आहे, तर आपल्या संघ आता पांढरकवडा पोलीस आपल्यासोबत आता अवेलेबल आहे. तर आपण सरांना विचारू की हे गाडीमध्ये काय काय माल सापडला आणि कोणाचा माल होता. सर नमस्कार, तुमचं नाव? सर मी पोलीस हेड कॉन्स्टेबल प्रशांत चौकडे, SDPO कार्यालय पांढरकवडा येथे नेमणुकीस आहे. आणि उंदरणी ते रामपूर या रस्त्यावर घोटी रस्त्यावर अवैध दारू वाहतूक संबंधाने आम्हाला खबर मिळाली होती. आमच्या सरांना वगैरे त्यांनी आम्हाला पाठवलं. तर सदर वाहन आम्ही या ठिकाणी पकडलेलं आहे. आणि या वाहनामध्ये एकूण 18 पेट्या देशी दारू आहे. आणि हे वाहन आणि हा आरोपी आहे. आणि सदर पुढील तपास आता सुरू आहे. SDPO साहेब रॉबिन बन्सल साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली. आमचे साहेब IPS आहे. आणि
तपास विचारपूस करून साहेबाच्या मार्गदर्शनामध्ये पुढील तपास होणार. तर धन्यवाद सर. तर बघू शकता आपलं पांढरकवडा पोलीस प्रशासन किती सक्षम आहे आणि किती फास्टमध्ये कामं करत आहे. तर अशा पोलीसवाल्याला सॅल्यूट करायलाच पाहिजे आणि अशा पोलीसवाल्याची पण नेमणूक चांगल्या पद्धतीनं झाली पाहिजे. न्यूज मराठी 24/7 निलेश कुरमेरकर, यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी. रायगडच्या पेण उपजिल्हा रुग्णालयात प्रसूतीसाठी दाखल झालेल्या महिलेच्या उपचारात निष्काळजीपणा झाल्याचा आरोप करण्यात आलाय. प्रसूती काळात सुरू असताना डॉक्टरांनी वेळेत तपासणी केली नाही असा आरोप रुग्णाच्या नातेवाईकांकडून करण्यात आलाय. 10 ऑगस्ट रोजी पहाटे गौरी कडू या प्रसूतीसाठी रुग्णालयात दाखल झाल्या होत्या. ऑन ड्युटी नर्सने स्त्रीरोग तज्ज्ञांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र संपर्क न झाल्याने लेखी कॉल देण्यात आल्याचं सांगण्यात आलंय. दरम्यान प्रसूती काळ वाढल्याने रुग्णालयातच महिलांची प्रसूती झाली. यानंतर डॉक्टर आणि ऑन ड्युटी नर्समध्ये वाद झाल्याचं सांगण्यात येत आहे. नर्सला शिवीगाळ आणि मारहाण केल्याच्या तक्रारीवरून संबंधित डॉक्टरांविरोधात पेण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. या घटनेनंतर रुग्णालयातील कारभारावर प्रश्न उपस्थित झाले. 1.5 महिन्यापासून डॉक्टर कृष्णा म्हणून इथे गायनेकोलॉजिस्ट म्हणून कार्यरत आहेत. दिनांक 9 ऑगस्ट रोजी मी नाईट ड्युटीवर होते. त्या दरम्यान एक डिलिव्हरीची पेशंट आली. गौरी देवजी कडू, सारसई आपट्याची पेशंट होती. ती 8 महिन्याची गरोदर होती. तिला चेक करण्यासाठी डॉक्टर कृष्णा यांना फोन केला. त्यांचा इनकमिंग कॉल बंद होता, त्यामुळे आम्ही त्यांना लेखी कॉल पाठवला सिक्युरिटीकडे, पण ते आले नाही. त्याच्यामुळे आम्ही परत एकदा त्यांना कॉल करून त्यांचा कॉल लागला नाही म्हणून लेखी कॉल पाठवला. परत त्यांनी रिटर्न कॉल केला व ते म्हणाले की पेशंट 8 महिन्याची गरोदर असल्यामुळे तिला तुम्ही अलिबाग सिव्हिल हॉस्पिटलला पाठवून द्या. त्याप्रमाणे डॉक्टर मराठे ड्युटीवर होते, त्यांच्याकडनं रेफरशीट भरून घेतली व पुढच्या हॉस्पिटलला पाठवण्याची व्यवस्था आम्ही सुरू केली. म्हणजे ॲम्ब्युलन्स अरेंज करण्याची व्यवस्था सुरू केली. 108ला फोन केला, 102ला फोन केला, पण 1 तास झाला तरी ॲम्ब्युलन्स काही उपलब्ध झाली नाही. त्याच्यामुळे पेशंटचा खूप वेळ झाला व पेशंटला डिलिव्हरीच्या कळा खूप जास्त चालू झाल्या व कशी तरी आम्ही डिलिव्हरी तिथे केली. त्यानंतर पेशंटची डिलिव्हरी होत नव्हती म्हणून तिला थोडं इपिसिओटोमी घ्यायला लागली. त्याच्यामुळे त्याला टाके मारावे लागतात नंतर. त्यासाठी डॉक्टरांना आम्ही फोन केला, पण ते काही आले नाही. नंतर सिक्युरिटी त्यांना बोलवायला गेले तरीही ते आले नाही. नातेवाईक समोर होते, ते सर्व हे प्रकार बघत होते. त्याच्यामुळे ते बोलले की सिस्टर आम्ही त्यांना बोलून आणतो म्हणून. नंतर नातेवाईक त्यांना बोलवायला गेले. नातेवाईकांशी पण त्यांनी गैरवर्तन केलं, असभ्य भाषा बोलली व त्यांनी तिथून हाकलून दिले. व नंतर थोड्या वेळाने ते तिथे आले, थोडे टाके मारले व नंतर बोलले की सिस्टर तुम्हीच करा, मी करणार नाही. नातेवाईकांना तुम्ही का तिथे पाठवले व असभ्य भाषेने माझ्याशी बोलायला लागले. नंतर मी महिला असल्यामुळे मी काही करू शकत नाही, त्याच्यामुळे त्यांचं व्हिडिओ शूटिंग मी करायला लागले. तर त्यांना त्याचा राग आला व त्या छत्रीने माझ्या हातावर 5-6 फटके मारायला लागले. माझा मोबाईल फोडला त्यांनी व ते पेशंटला तसंच सोडून निघून गेले. माहिती मिळालेली आहे, परंतु दोघांशी बोलल्यानंतरच मी तुम्हाला सांगू शकेल की नक्की काय झालेलं आहे आणि त्यानंतर मग ते वरिष्ठ कार्यालयाला कळवण्यात येईल. पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील नवला कुंभरे येथील श्रीराम विद्यालयात 10वीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ पार पडलाय. शैक्षणिक वर्ष 2025-26 मध्ये यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आलाय. विद्यार्थ्यांना सन्मान चिन्ह, गौरवपत्र आणि पुष्पगुच्छ देऊन गौरवण्यात आले. यावेळी संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा देत उपलब्ध शैक्षणिक सुविधांचा लाभ घेण्याचं आवाहन केले. दरम्यान इयत्ता 8वीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत यश मिळवून शिष्यवृत्ती प्राप्त करणाऱ्या अपूर्वा संतोष सोनार आणि अनुष्का एकनाथ धायबर यांचाही विशेष सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला पालक, ग्रामस्थ, शिक्षक आणि विद्यार्थ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. बातमी महाराष्ट्राची या विशेष बातमीपत्रात आपण इथेच थांबतोय. अशाच नव्या आणि ताज्या अपडेटसाठी पाहत राहा न्यूज मराठी 24/7. नवा भारत, नवा विचार.